हॅलो फ्रेंड्स, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये होळी साजरी होत असताना कल्पना अस्मिताला सायलीची माफी मागायला सांगते. तेव्हा अस्मिता हे सगळं तन्वीने केले, मी काहीच केलं नाही असं सांगते. तेव्हा कल्पना तिला म्हणते, अस्मिता, तन्वी माझी मुलगी नाही आणि आम्ही तुझ्यावर जे काही संस्कार केले आहेत ते असे वाया जात आहेत हे आम्ही बघू शकत नाही. याचं प्रायश्चित्त म्हणून तुला सायलीची माफी मागावीच लागेल. हे ऐकून सायली म्हणते, अहो आई, याची काहीच गरज नाही. तर कल्पना सायलीला म्हणते, सायली तू थांब जरा. अस्मिता म्हणते, मी माफी नाही मागणार कुणाची सुद्धा. आता प्रताप म्हणतो, अस्मिता आता तरी शहाणी हो आणि आईचं ऐक. आत्तापर्यंत घरात जेव्हा जेव्हा आनंदाचे क्षण आले तेव्हा तेव्हा तू त्यात विरजण टाकलं, त्यामुळे तुला माफी मागावीच लागेल. मग अस्मिता रागाने सायलीसमोर जाऊन उभी राहते आणि म्हणते, माझ्याकडून चूक झाली, मला माफ कर. कल्पना म्हणते, शाब्बास, आता खऱ्या अर्थाने आपली होळी साजरी होईल. आता जा अस्मिता, तू नारळ वाहून घे होळीला. मित्रांनो, मग अस्मिता रागानेच होळीमध्ये नारळ वाहते. इकडे साक्षी होळीजवळ येत असते तेव्हा तिला कोर्टातील काही क्षण आठवत. जज साहेबांनी महिपतला शिक्षा सुनावलेले क्षण साक्षीला सारखे आठवत असतात. साक्षीच्या डोक्यात हेच विचार सुरू असताना ती होळीजवळ येते. मग ती नारळ हातामध्ये घेऊन रागाने म्हणते, अर्जुन सुभेदार, तुझ्यामुळे माझे अण्णा जेलमध्ये गेले आहे. नाही तुझ्या कुटुंबाची राखरांगोळी केली ना तर साक्षी शिकरे नाव लावणार नाही. मित्रांनो, साक्षीला अर्जुनचा खूप राग आलेला असतो. त्याच रागाने ती होळीजवळ बोंब मारते. आता इकडे रूममध्ये सायली अर्जुनला धुलवडीसाठी पांढरी कपडे आणि तेलाची बाटली काढून ठेवते. हे बघून अर्जुन म्हणतो, तुम्ही तर धुलवडीची चांगलीच तयारी केली आहे, तुम्ही होळीमध्ये दमला नाहीत का? मग सायली म्हणते, सर, हा सण उत्साहाचा आहे, असं थकून कसं चालेल? आम्ही आश्रमामध्ये होतो ना तेव्हा रात्रीपर्यंत रंग खेळायचो. रंग उधळायला लागले ना असं वाटतं की आपलं आयुष्यही या रंगांसारखं रंगीबेरंगी झालंय. असं वाटतं की आपली सगळी संकटं, अडचणी दूर होत आहेत. मग अर्जुन म्हणतो, ग्रेट, या अँगलने मी कधी या सणाकडे पाहिलंच नव्हतं. मला तर हा सण अजिबात आवडत नाही. मग सायली विचारते, का आवडत नाही सर? तर अर्जुन म्हणतो, हो, ते रंग त्वचेला चिकटून बसतात ना. मग दुसऱ्या दिवशी मी काय रंगीत तोंड घेऊन कोर्टात जाऊ का? आणि रंग लावण्याच्या निमित्ताने कोणीही येऊन माझ्या गालाला जबरदस्तीने रंग लावतं. हे मला अजिबात आवडत नाही. अरे, माझे गाल माझी पर्सनल प्रॉपर्टी आहे. असं कसं जबरदस्तीने रंग लावतात? मला अजिबात हे आवडत नाही. तर सायली म्हणते, सर, मागच्या वर्षी खेळा ना तुम्ही रंग. मग अर्जुन म्हणतो, ते आपलं लग्न नवीन नवीन झालं होतं ना, लोकांना दाखवायचं होतं की आपलं लग्न खरं आहे, आपलं प्रेम एकमेकांवर किती आहे ते, म्हणून तो ड्रामा केला होता. तर मित्रांनो, सायली हे ऐकून नाराज होते. मग अर्जुन झोप आली म्हणून झोपतो. मग सायलीही झोपायला जाते. तेव्हा अर्जुन मनातल्या मनात म्हणतो, आयुष्यात मला पहिल्यांदा रंग खेळायला उद्या आवडतील. मग सायलीही मनातल्या मनात म्हणते, अर्जुन सरांना रंग खेळायला आवडत नाहीत, मग ते उद्या रंग खेळणार नाहीत आणि मलाही रंग लावणार नाहीत, असं कसं? तर अर्जुन मनातल्या मनात म्हणत असतो, सायलीने बोलवलं ना, मी रंग खेळायला नक्की जाईन आणि त्यांना रंग लावेन. मीही त्यांच्याकडून रंग लावून घेईन. आता इकडे साक्षीने नाईक वकिलांना बोलवलेलं असतं. ती त्यांना ब्लँक चेक देते आणि सांगते, तुम्हाला हवी ती रक्कम टाका, काहीही झालं तरी अण्णा सुटायला हवेत. तर नाईक वकील म्हणतात, पण सगळे पुरावे शिकरेंच्या विरोधात आहेत मॅडम. मग साक्षी म्हणते, पैसा टाकला की सगळं विकत घेता येतं आणि गायबही करता येतं. पैसे लागेल तेवढे घ्या, अजून घ्या, पण अण्णांना बाहेर काढायचंय, बाय हुक अँड बाय क्रूक. तर मित्रांनो, साक्षी हे बोलत असतानाच तेथे अचानक चैतन्य येतो. तेव्हा साक्षी पुन्हा नाटक करते. चैतन्यासमोर ती नाईक वकिलांना म्हणते, अण्णांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू? अहो ॲडव्होकेट नाईक, काय बोलताय तुम्ही? गुन्हेगार कितीही मोठा असला तरी त्याला शिक्षा झालीच पाहिजे, अगदी ते माझे वडील असले तरीही. मित्रांनो, साक्षी हे रडत बोलत असते, ॲडव्होकेट नाईक, मी पाया पडते तुमच्या, मी अण्णांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न नाही करणार. अरे चैतन्य, तू तर सांग यांना, अण्णांनी किती मोठा गुन्हा केलाय आणि मला त्यांना बाहेर नाही काढायचं. मग चैतन्य साक्षीला म्हणतो, शांत हो साक्षी, तू खाली बस, मी पाणी आणतो तुझ्यासाठी. मग मित्रांनो, चैतन्य साक्षीसाठी पाणी आणायला जातो. तेवढ्यात नाईक वकिलांना साक्षी जायला सांगते.
आता इकडे सुभेदारांच्या घरी धुलवडीची तयारी छान सुरू असते. सगळे रंग खेळायला उत्सुक असतात. तेव्हा सायलीही खाली आलेली असते. ती अर्जुनची वाट बघत असते. पण कल्पना म्हणते, सायली सगळी तयारी झाली ना? तर सायली म्हणते, हो आई. मित्रांनो, प्रताप, अश्विन, अस्मिता सगळेच रंग खेळण्याच्या तयारीत असतात आणि सायली मात्र एका बाजूला जाऊन उभी राहते आणि घरचे सगळे पाहुणे, मित्रमंडळी सगळे रंग खेळत असतात. पण सायली अर्जुनची वाट पाहत असते. इकडे अर्जुनही सायलीने बोलवण्याची वाट बघत असतो. तो म्हणतो, सायली पूर्ण रंगाने रंगली असेल आणि या गाण्यांवर नाचत पण असेल. अरे, मी रंग खेळलो काय नाही खेळलो काय यांना काहीच फरक पडत नाही का? त्या खरंच रंग खेळत असतील का? त्यांना मला बोलवावं असं वाटत नाही. मलाही सायलीला रंग लावायचा आहे. आता इकडे सायलीला एकटीला बघून कल्पना आणि विमल सायलीकडे तिला रंग लावण्यासाठी येत असतात. तेव्हा सायली मनातल्या मनात म्हणते, मला आधी सरांना रंग लावायचा आहे आणि त्यांच्याकडून रंग लावून घ्यायचा आहे, नाहीतर मी रंग नाही खेळणार. सायली कल्पना विमलला बघून म्हणते, आई थांबा, मी आधी देवाला रंग वाहते, नमस्कार करते, मग खेळू आपण. तर कल्पना म्हणते, ठीक आहे, ये पटकन. नंतर अश्विनही सायलीला रंग लावण्यासाठी येतो. तेव्हा सायली अश्विनलाही तेच सांगतो जे कल्पनाला सांगितलं. मग अश्विन, हो ठीक आहे वहिनी, पटकन ये देवाला नमस्कार करून. मग अश्विन निघून जातो. मग सायली स्वतःशीच बोलते, सर पटकन खाली या ना, मला तुम्हाला रंग लावायचा आहे आणि तुमच्याकडूनही लावून घ्यायचा आहे. प्लीज लवकर या रूममधून बाहेर पडा. मित्रांनो, सायली अर्जुनची खूपच वाट पाहत असते. आता इकडे प्रियाला सायली अर्जुनची गेल्या वर्षीची होळी आठवते. तेव्हा ती म्हणते, यावर्षी अर्जुनला रंग लावायलाच पाहिजे, त्यासाठी मला म्हातारीकडे जायलाच पाहिजे, पण किल्लेदार मला जाऊ देणार नाही. तर मित्रांनो, इतक्यात प्रियाला अस्मिताचा मेसेज येतो, रंग खेळण्यासाठी पटकन ये असं ती बोलवत असते. मग प्रियाही मेसेज करते, हो हो येते ग. मग किल्लेदारला आता पटवावंच लागेल असं प्रिया म्हणते आणि चेहरा पाडून रविराजच्या पुढे जाऊन बसते. रविराज म्हणतात, काय झालं तन्वी, असा चेहरा का पाडला आहेस? तर प्रिया म्हणते, बाबा, पूर्णाजीने रंग खेळायला बोलवलं आहे घरी. तर नागराज म्हणतो, मग जा ना, काय सांगितलंस त्यांना? प्रिया म्हणते, नाही येणार असं सांगितलं. मी तिथं गेले तर बाबांना आवडत नाही ना. बाबा, तुमच्या आणि पूर्णाजीच्या भांडणात माझी मध्ये कोंडी होते. मग रविराज म्हणतात, पूर्णाजीशी माझं भांडण नाहीच. तर सुमन म्हणते, मग जाऊ दे ना तन्वीला भाऊजी. तर रविराज म्हणतात, तन्वी तिथे गेली तर अर्जुन तिचा अपमान करणार आणि ते मला सहन नाही होणार, म्हणूनच तिने त्या घरापासून दूर राहिलेलंच बरं असं मला वाटतंय. तर नागराज म्हणतो, दादा तू काळजी करू नको, अर्जुनपासून तन्वी दूर राहील. तसंही तिथे खूप पाहुणे असतील, त्या गडबडीत ही अर्जुनकडे जाणारच नाही, जाऊ दे तिला. मग रविराज म्हणतो, हो ठीक आहे, मग तन्वी ये जाऊन मग लवकर. तर मित्रांनो, मग काय प्रिया खुश होऊन सुभेदारांच्या घराकडे जाते. आता इकडे सगळे एकमेकांना रंग लावत असतात, गाण्यावर डान्स करत असतात. तेव्हा सायलीला एकटीला बघून कल्पना, विमल आणि अश्विन सायलीला रंग लावण्यासाठी जातात. तेव्हा सायली म्हणते, आई नको, प्लीज थांबा ना. कल्पना म्हणते, अगं तू एव्हाना देवाला रंग वाहून आली असशील ना, मग काय प्रॉब्लेम आहे? तर अश्विन म्हणतो, मम्मा, वहिनीचा प्रॉब्लेम वेगळाच आहे. त्या प्रॉब्लेमचं नाव काय आहे ते विचार बरं. तर कल्पना म्हणते, कळलं कळलं. मित्रांनो, मग सगळेच अर्जुन म्हणून ओरडतात. अश्विन म्हणतो, वहिनी तू दादाने रंग लावल्याशिवाय होळी खेळणार नाहीस ना, असं ठरवलं आहेस का? मग लगेच विमल म्हणते, अरे देवा, मग वहिनी काय यावर्षी रंग खेळत नाहीत? तर कल्पना म्हणते, सायली, अर्जुन रंग खेळायला गेल्या वर्षी आला नव्हता, आठवतंय ना तुला? मग अश्विन म्हणतो, मीच जाऊन दादाला घेऊन येतो. कल्पना म्हणते, सायली तू शहाणी असेल तर चल, अर्जुनसाठी अजिबात थांबू नकोस. मग विमलही म्हणते, सायली ताई चला ना. तर सायली म्हणते, चला पुढे, मी येते. मग कल्पना विमल जातात. इकडे अर्जुनने रूमचा दरवाजा बंद केलेला असतो, म्हणून अश्विन बाहेरूनच अर्जुनला आवाज देतो आणि तो त्याला सांगतो, दादा तुझ्यामुळे सायली वहिनीची रंगपंचमी स्पॉईल होणार आहे, ती तुझ्यासाठी रंग लावायची थांबले, ये लवकर बाहेर, मी जातो, पटकन ये. मग अर्जुन एकटाच बोलत असतो. तेव्हा तो म्हणतो, सायली माझ्यासाठी थांबले, त्यांनी रंग लावून घेतला नाही. मित्रांनो, हे ऐकून अर्जुन खूप खुश होतो. मग अर्जुन म्हणतो, मग त्या मला बोलवायला का नाहीत आल्यात? हा अश्विन काहीतरी सांगून मला रूमच्या बाहेर काढायला बघतोय, पण सायलीने बोलवलं तर लगेच जाईन, पण त्या येतील का? उगीच सांगून बसलोय त्यांना मला रंग खेळायचे नाहीत ते. तर मित्रांनो, अर्जुन बाहेर जाण्यासाठी आणि सायलीला रंग लावण्यासाठी खूपच एक्साइट झालेला असतो, पण तो सायलीने बोलवण्याची वाट बघत असतो.
आता उद्याच्या भागामध्ये प्रिया आलेली असते आणि ती अर्जुनला जबरदस्तीने रंग लावण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा हे बघून सायलीला तिचा खूपच राग येतो. सायली प्रियाला कशी गप्प करते ते अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा.